हरे कृष्णा. तर आजपासून आपण आषाढी वारी आहे, लवकरच येते आहे. प्रत्येक जसं एखादी सासूरवासी माहेराची उत्कंठेने वाट बघत असते की कधी माहेरचे लोक येतील. आजकालचा जमाना वेगळा आहे. फोन काढले तर दिवसभर बोलत राहतात, तो वेगळा विषय. पण पहिल्या काळामध्ये जसं मासा पाण्या वाचून तळमळ करत असतो, प्रियशी प्रियकराला भेटण्यासाठी तळमळ करीत असते, तसा एक वैष्णव, एक साधक, एक भक्त भगवंताला प्राप्त करण्यासाठी तळमळ करत असतो. अशी आषाढी वारी ती साधकांसाठी एक उत्सव असतो. उत्सव या शब्दाचा अर्थ काय? स्वतःच्या आत्म्याला उचलणे, त्याला उत्सव असं म्हटलं जातं. अशा उत्सवाच्या प्रती आपल्या एका साधकाची मनोभाव काय असला पाहिजे? तर संत तुकाराम महाराज आज आपले खरे हित कशात आहे ते सांगत आहेत. म्हणून येणाऱ्या 1 महिन्यामध्ये आषाढी वारीपर्यंत मी तुकाराम महाराजाचे गेल्या काही दिवसापासून गाथा आहे. माझ्या वडिलांनी मला गाथा आणून ठेवला, तर नंतर माझ्याकडे भरपूर जणांचे गाथे येतं. ते गाथेचे अभंग विचार करीत असताना एकच कळालं की भागवताचे श्लोक आणि तुकाराम महाराजातल्या अभंगाचे श्लोक याच्यामध्ये खूप साम्य आहेत. असं वाटतंय की तेच श्लोक मराठीमध्ये दिलेले आहेत आपल्यासारख्या सर्वसाधारण साधकांसाठी. आणि हे जेव्हा अभंग आपण ऐकू, तर याच्यातून आपण साधकाने काय समजलं पाहिजे आणि आपली आध्यात्मिक उन्नती कशी केली पाहिजे हे महाराज आपल्या अभंगातून सांगतात. महाराज कोण होते? ते ग्रस्त होते. 3 लेकरं होते, बायको होती. संसार करून त्यांचा साक्षात्कार आपल्यासारख्या संसारी लोकांना सांगत आहेत. म्हणून अध्यात्मामध्ये सिरियस व्हायचं असेल तर हे अभंग गांभीर्याने ऐका. ऐकूच नका, तर ती इम्प्लिमेंट करा. आपली भक्ती कशी माहिती आहे का? त्या ग्राफसारखी एकदम आयमन में चलो तो फोन में. 1 दिवस श्रावण, बाकी महिने रावण. एकदम स्पीडमध्ये भगत आणि दुसऱ्या दिवशी गायब. एखाद्या दिवशी लय जप करून दुसऱ्या दिवशी मोबाईल पाहत राहील. असे भगत नकोय. जसा श्वास न थांबता तुम्ही घेतात, पाण्याचा कंटाळा येत नाही, हवेचा कंटाळा येत नाही, तसा भक्तीचा कंटाळा नाही आला पाहिजे, नामाचा कंटाळा नाही आला पाहिजे. श्वास थांबला, प्राण थांबले, शरीर थांबलं, पाणी थांबलं तर जीवातलं होते. एक क्रिया थांबलं तर शरीर क्रिया थांबते. तसं भक्तीची क्रिया कोणत्या अवस्थेमध्ये थांबली नाही पाहिजे. याला म्हणतात खरी भक्ती. नाही तर गळ्यात माळा घालणं एक बंगाली भजन आहे. सारा अंग माकलं तिला का गौर मिळेना. सगळ्या अंगाला जरी अष्टकन बुका आणि गंधगुळे लावले तर देव भेटत नाही. आणि गळ्यात माळा घातल्या तर देव भेटत नाही. देव प्राप्त करण्यासाठी तुमचं मन, वाचा, काया त्या चित्तामध्ये फसलं पाहिजे. गळ्यातल्या माळा लोकांच्या नजरेत येते, गंधामुळे ओळखताना तुम्ही कोणाचे तरी भगत आहात. पण माझी आंतरिक चेतना, माझं चित्त कुठं जात आहे? संसाराच्या प्रती जात आहे का पांडुरंगाच्या प्रती जात आहे? याला कुठेतरी आत्मपरीक्षण करणं खूप महत्वाचं आहे. म्हणून जशी एखादी प्रियशी आपल्या प्रियकराला भेटणं, लग्न झालेलं असतं, नवऱ्याचा संसार चांगला करते, ती मुलाबाळांचं चांगलं करते, पण दिवसभर एकच चित्त असतं, माझ्या प्रियकराला मी कसं भेटेल. आणि ते प्लॅनिंग करत असते आणि ती भेटून पण येते. इकडे संसार चांगला करते, पोरांची काळजी घेते, नवऱ्याला कळत नाही काही गुलछेरे खेळते. पण प्रियकराचं स्मरण, प्रियकराचं चिंतन, त्याला काय आवडतं काय नाही आवडत, त्याला भेटण्याची तळमळ जसं त्या एक याभिचारी स्त्रीमध्ये असते, तसं साधकाची अवस्था त्या स्त्रीसारखी पाहिजे. संसारूपी कार्य करा, नोकऱ्या, व्यवसाय, धंदे करा, तुम्हाला जे गोंधळ घालायचं करा, मुलांची काळजी करा, पण चित्त पांडुरंगाच्या प्रती असलं पाहिजे. तरच याला म्हणतात भक्ती. नाही म्हणून मायबापानं भगवे कपडे घालून, दाढी शेंड्या ठेवून, हेड शेव करून, हे काही नाही, भाई आहे हो. तुम्हाला वाटायला प्रभूजी येत आम्ही, पण चित्तात काय? कारण भगवंत
जसं सिटी स्कॅन तुमच्या शरीराला शांत करते, भगवंत आणि गुरु तुमच्या आत्म्याला शांत करतात. की बाळा, तू काय जीवनभर गुल खेळले. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, काय म्हणतात या प्रवचनामध्ये आणून, आता तरी पुढे हाच उपदेश, नाका करू नास आयुष्याचा. हाच उपदेश आहे माझा. कशाचा? हाच उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, अजिबात नका करू. कसा आयुष्याचा नाश होतो? आहार निद्रा भय मैथून, दिवसभर खाणं झोपणं मैथून करणं आणि ज्या गोष्टी जमा झाल्या त्याचं रक्षण करणं. अरे ते प्राणी करतात, खातात पितात मैथून करतात. आपल्यापेक्षा सेक्स चांगला ते करतात. आपण काय सेक्स करतो? 1-2 मिनिटात सगळे शांत होऊन जातात. तुम्हाला प्रभूजी ओपनली का बोलतोय? कारण या क्षणिक ह्या सुखामध्ये ना याच्यात जीवन चाललंय आपलं. वरतून टाकायचं आणि खाली काढण्यात चालले. आणि या शरीराच्या दिवसभर काळजी कर. आयुष्य असं घालू नका. आणि आयुष्य कसं जात आहे? माणसाचं 60 वर्ष आयुष्य असेल तर 25 वर्षे 27 वर्षे 8 घंटे ड्युटी केली तर 27 वर्षे असे चाललेत. 6 घंटे 7 घंटे झोपले तर 25 वर्षे तसे गेले. 25 आणि 27 किती झाले? हे झाले 52. 5 वर्षे बालपणाचे गेले की झाले 57. राहिले 3 वर्षे मोबाईल पाहिला, टीव्ही पाहिली, बक्षी पार्कमध्ये काय चालू आहे, ह्या गलीत काय चालू आहे, राहिल्या सासा सुनाच्या कुचनिंद्या करण्यात गेल्या, ह्या गलीत म्हातारी ती काय करते, ती सून काय करते, ऑफिसमध्ये हा असा काय करतो, आमचा मास्तर लय कुठं, मॅडम अशीच आहे, मॅडम तसंच आहे. गेलं. पुन्हा राहिलं भाऊबंदकीचं कुट्टे काढण्यात. आयुष्य याच्यासाठी आहे का? नका नाश करू माय बापांनो. हे जीवन आहे ना याच्यासाठी नाही दिले ईश्वरानं तुम्हाला. आयुष्याचा नाश करू नका. हे जीवन दुसऱ्यासाठी नाही आहे. हे जीवन आहे ना, जसं एक लेडी, आदिवासी लेडीज होती, ती चुलीवर स्वयंपाक करायची, चांगले लाकडं घालायची. एक दिवस राजा आला, तिने शेवटचं लाकूड पाहिल्यानंतर म्हटले, अरे एवढे लाकडं जाळण्यापेक्षा एक लाकूड तुला लय श्रीमंत करू शकतो. तिने विचारले, लाकडाचं काय? म्हणे चंदनाचं लाकूड आहे, हे विकलं तर लाखो रुपये पैसे भेटतात आणि तू श्रीमंत झाले असते. म्हणली, अहो मला माहीतच नव्हतं हे चंदनाचं लाकूड आहे. सगळे लाकडं जाळल्या झाल्यानंतर शेवटच्या लाकडाला महत्व कळालं. तसंच मायबापांनो, हे चंदन रूपी देह भेटलाय, तो जाळण्यासाठी, इंद्रियतृप्ती करण्यासाठी नाही आहे. तर आयुष्याचा नाश कशासाठी नाही? ह्या संसारातला. आणि तुम्ही संसारात एक वाक्य ध्यानात ठेवा, तुम्ही काही करा नका करू, हे तुमचं शरीर झिजत जाणार आहे. ह्या माझे दात 3 भयंकर दुखत आहेत. गेल्या 3 दिवसापासून कान चॉकअप झालाय, तरी प्रवचन करतोय. दातांना त्रास होतोय, कानानं ऐकू येत नाही. आणि तुम्ही माझं मागच्या आठवड्यात रूप पाहिलं असतं. आता दिसायला चिकना चोपडा दिसतो, पण सगळे पांढरे केस. आणि आता अमावस्या सुरू झाली आणि पौर्णिमेकडे चालू आहे माझं डोकं. दिसतं का? याला झालं मग अमावस्याची सुरुवात झाली. अमावस्या म्हणजे काय? चंद्राची कोर. आणि पौर्णिमेला काय होतं? पूर्ण दिसते. तसं आपलं टक्कल. शरीराच्या जास्त गोळ करू नका. किती ब्युटी पार्लर, आयुष्याचा नाश याच्यासाठी नाही. मग महाराज म्हणतात, आता तरी पुढे हाच उपदेश आहे तुम्हाला, आयुष्याचा नाश करू नका. आणि विशेष करून तुम्ही भक्ती मार्गात आहात, एवढे दिवस सत्संग ऐकतात, सिरियसवाला ऐकमध्ये. आणि जो सिरियस नसेल तर भौतिक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व होईल. जो सिरियस असो तो अध्यात्मामध्ये सिरियस होईल. ज्याला भक्तीचं गांभीर्य नसेल ना, तो घरात गेल्यानंतर घरात काय चालू आहे, सून काय करते, सासू काय करते, ऑफिसमध्ये काय चालू आहे, भाऊबंदकीमध्ये काय चालू आहे, नवरा काय करतो, बायको काय करतो, माझे लेकरं चिंट्या पिंट्या काय करतात, त्याचे मुके घेण्यात, त्याचे चुंबन घेण्यात आणि त्याचे दिवसभर बोंबडे पाण्यातच गेलेले. काही नाही, सोबत कोण येणार नाही. 1 घंटा रडतील. म्हातारी गेली ते म्हणते, मम्मी आजी नाही का आईस्क्रीम दे लगेच. हे बघा, म्हणून मी हे तुम्हाला आज कठोर, हे तुकाराम महाराजांचे वाक्य आहेत. हाच उभे. मग काय तुकाराम महाराज काय म्हणतात?
पहिली तुम्हाला चेतवून देतात आणि दुसऱ्यांना इनवून करतात. काय इनवून करतात? सकळ पाया माझा दंडवत, तुमच्या पाया पडतो, दंडवत घालतो. आपले चित्त शुद्ध करा. काय करा? आपलं चित्त शुद्ध. आयुष्य तुम्ही म्हणता नाश करायचं, तर करायचं काय? चित्त शुद्ध करा. त्याने शरीर शुद्ध करा नाही सांगितलं. ते नाही म्हटलं गंगेत डुबक्या मारा. काय सांगितलंय? चित्त. मग चित्त कसं शुद्ध होईल? चेतो दर्पण मार्जन भव मावा दावाग्नीनं. चित्रूपी दर्पण साफ करायचं असेल तर नाम जप. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. चित्त चैतन्य महाप्रभू म्हणतात जसं आरशावर धूळ असेल तर तुम्ही किती तुमचा चेहरा पाहायला जाता तो तुम्हाला दिसणार नाही, पण त्या आरशावरली धूळ काढली तर तुमचा चेहरा सुंदर दिसतो. त्याच प्रकारे ज्याच्या मन मलिन असेल तर त्याला संसार मलिनता दिसतो, पण ज्याचं चित्त शुद्ध असेल ना, हा संसार त्याला कसा पवित्र शुद्ध चांगला दिसत. समदृष्टीनं पण तो कोणाची निंदा करणार नाही, द्वेष करणार नाही, ईर्ष्या करणार नाही, कारण त्याचे चित्त शुद्ध आहे. पण ज्याचं मलिन आहे ना, त्याच बघा ना, ज्याची घाण माशी आणि चांगली माशी. घाण माशीला तुम्ही किती फुलामध्ये सोडा, चांगले पदार्थ खायला द्या, ती कशावरच बसणार नाही. ती काय बघा, कुठं घाण वस्तू आहे तिथंच बसणार आहे. आणि मधमाशीला किती घाण गोष्ट सोडा, पण ती चांगल्या गोष्टीकडे जाऊन काय करेन? चांगल्याच गोष्टी घेत असते. तसं ज्याचं शुद्ध चांगलं असेल तो वाईटामध्ये चांगल्या बघण्याची वृत्ती ठेवतो, आणि ज्याचं मन घाण असेल ना, तो चांगल्यामध्ये सुद्धा वाईट बघण्याचं काम. आणि जे संसारात फसलेले लोक आहेत ना, म्हणून भक्तीचा मार्ग आम्ही सांगतो का हे महत्वाचं नाही, तुम्ही किती फसलेले आहेत हे तुमची तुम्हाला माहित आहे. आपण गेल्यानंतर आपण काय बोलतो, काय वागतो, कसा व्यवहार करतो, आपल्या कार्यामध्ये आणि आपल्या क्रियामध्ये आणि आपल्या वाणीमध्ये काय फरक आहे, आपली चेतना काय, याच्याच कळतंय की माझं मन मधमाशी आहे का घाण माशी आहे. कंटाळले काय तुम्ही प्रवचनाला? म्हणून एकच अभंग घ्या, तो जास्त टेन्शन घेऊ नका. पुढचे अभंग लय भारी भारी आहेत. हाच उद्देश आहे लाईफमध्ये. चित्त शुद्ध करा. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात हित शुद्ध झालं. चित्त झाल्यानंतर काय? तुकाराम महाराज पुढच्या अभंगामध्ये हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविधा. काय केलं पाहिजे? संसाराचा नाश करू नका, तर मनाला हित एकच आहे, एकच हित आहे, देवाचं चिंतन. आपण संसाराची चिंता केलं तर चिंतन होणार नाही, आणि जो चिंतनामध्ये असतो तो चिंता करू शकत नाही. आणि जे चिंताग्रस्त लोक आहेत ना, माझं कसं व्हायचं, माझ्या परिवाराचं कसं व्हायचं, माझं मी आणि माझा. एक बकरा असतो ना, दिवसभर म्या 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 करतो. नीतिशास्त्र मत आहे असनो मे वसनो मे बंधु वर्गो मे कुर्वंती कालो क्रोधंता. या श्लोकामध्ये काय म्हणते? बकरा काय म्हणतो? असनो मे वसनो मे. जिकडे तिकडे म्हणतो मी केलंय. मी बक्षी पार्कमध्ये घर घातलं, मी देवळ्यामध्ये शेती घेतली, देवळ्यामध्ये सटाण्यामध्ये मी बंगला बांधला, नामपूरमध्ये मी हे केलं, त्याच्यानंतर मी सौंदाण्यामध्ये हे केलं, मी गंगापूर रोडला हे केलं. नातेवाईकामध्ये माझं लय स्टेटस आहे, माझ्याशिवाय होऊ शकत नाही, कारण ते माझ्याशिवाय जेवू शकत नाही, माझ्याशिवाय टॉयलेटला जाऊ शकत नाही. मी आहे म्हणून संसार चालू यांचा. तो म्हणतो मी आहे म्हणून हिला सांभाळलं. कोणीच कोणाला सांभाळत नाही. सून म्हणते माझ्यामुळे ही सासूला यावं. सासू काय म्हणते? मी म्हणून हिला सांभाळलं. कोणीच कोणाला सांभाळत नाही. येड्याच्या भरमाच्या भोपळाताना करावं. हे येड्या गाबाड्याचा पाना सोडून द्या. म्हणून तर काय असनो मी असनो मे बंधू वर्गो मे. नातेवाईकात गेल्यानंतर तिथं स्वतःच्याच बडायात मारतो. काय नव्हतं माझ्या बापाकडे, मी केलं. अरे बापा लय मोठं केलं, तुला फायदा केलं.
अजून काय पाहिजे? मी असं केलं तसं केलं हे असं का लोकरो हातात. जसं ते बकरा असतो ना, पण त्या बकऱ्याला माहित नाही की काही काळानंतर सुरी माझ्या गळावरला टाकणार आहे. तसं काळ मी त्या गांधीनगरला बघत असतो. 2 बकरीला टाकलेले आहेत, पण 4 बकरे गवत खात आहेत. गवता खाता खाता मादी बकरीकडे पुन्हा तो काम वाचण्यानं बघतोय. पण त्या मूर्खाला माहित नाही की गवत तो मला खवलतोय, पण इंद्रिय तृप्ती करतो, पण काही घंट्यानंतर ती सुरी माझ्या गळ्यावर आहे. त्या बकरीची अवस्था ना आपली तीच आहे. आपल्यासमोर प्रत्येक जण मूर्ती पावतोय, मरणाला चाललंय, सामच्या भीत पोहोचून आलोत आपण, पण आपण आहार निद्रा भयमैथुनामध्ये एवढे लुप्तोय. त्या बकरीची अवस्था आपली काय तीच का लवकर होते हरतात. म्हणून इथे काय सांगितलेलं आहे की चिंता सोडून द्या आणि चिंतनाकडे जा. करुनिया मन एकविधा, मनामध्ये काही विधा ठेवू नका, द्वंद्व ठेवू नका. एकच ज्याची क्लिअरिटी असेल, मला भगवत प्राप्त पाहिजे, ज्याचा द्वंद्व, संसार करू का भक्ती करू, माळा करू का टी व्ही पाहू, ऑफिसमध्ये जाऊ, जे दुविधामध्ये असतात ना त्याचं जीवन द्वंद्वामध्येच फसणार आहे. एक विधा, तुकाराम महाराज काय म्हणतात, एक विधा. मला संसार करायचा आहे, पण संसारासाठी माझे 22 तास आणि माझ्या पांडुरंगासाठी 2 तास. 22 तास माझ्या संसारासाठी आणि 2 तास माझ्या पांडुरंगासाठी. पांडुरंग म्हणतो सगळं सोडून येऊ नका. ते काय म्हणतात, 22 तास दिले ना, काय गोंधळ घालायचा घाल ना, 2 तास माझ्यासाठी करा. आणि मग करा काय, तुका म्हणे लाभ होय, लाभ होईन तो व्यापार करा. काय फार शिकवा तुम्हाला, हे व्यापार आहे खरा. तुम्हाला आणखीन काय शिकू मी, ऑलरेडी 9:30 झालेले आहेत. काय शिकू मग. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात हे अभंगामध्ये, दुसऱ्या अभंगामध्ये जस्ट 5 मिनिटं घेतो, टेन्शन घेऊ नका, 2 आठवडे बाकी. ते म्हणतात हे जर कोणी समजलं, आपली हिता जो असे जागता, जो कोणी जागतो असं, धन्य माता पिता तयाची, त्याच्या माता पित्याचा पाया पडावा की अशा पुत्रीला जन्म घातला की भगवत भक्तीमध्ये लागलेला आहे. तुकाराम महाराज काय म्हणतात, धन्य ते देश धन्य ते कुळ, जिथं हरीचा दास जन्म घेतो. काय सांगावं त्याचं पुत की तो भगवत भक्तीला शिकवतो. मग बक्षी पार्कमध्ये कितीतरी लोक टीव्ही बघत बसले, IPL बघत बसले. तुम्ही सगळे धन्य आहेत, एक चॅनल बघतायत, किती संतुष्ट आहेत. फॉलो करणं न करणं वेगळा विषय, पण येऊन बसलात ना, धन्य आहे माता पिता तुमची की तुमच्यासारख्या, आणि त्याच्यात जे भक्ती करतात, माळा करतात, ते धन्य आहे. म्हणून शिरीषली माळा करा, इथे दिले. तया हरीचा वाटा देवा, त्याचा मार्ग कुठे आहे, हरीचा. गीता भागवत कृती, माझा त्यानं कसं केलं पाहिजे सगळं, गीता भागवत कृती सर्वना अखंड चिंतन विठोबाचे त्यानं केलं पाहिजे. हे सगळं केल्यानंतर कशाच्या आधार केलं, गीता वाचा. 24 तासातून 10 मिनिटं काढा. किती लोक डेली गीता वाचतात, तुमच्या पाया दंडवत. खरंच आहे, माझं प्रवचन सक्सेस झालं. बाकीचे काही नाही, इस्कॉन झाले सगळे, इस्कॉन. प्रभूजीचा सोमवार तर सोमवार सत्संग अटेंड करायचं, प्रभूजीला सोमवारी दर्शन द्यायचं. बाकी दिवस प्रभूजी तुमच्या कामामध्ये, आम्ही आमच्या संसारामध्ये. तुम्ही आम्हाला विचारायचं ना, आम्ही तुम्हाला विचारत नाही. कधी कधी वाटतंय ना, ते बिल्डिंग बी छोटी उडी मारलं तर पाय मोडल. आता गीता वाचा, एक पा. किती मोबाईल पाहिल्यानंतर व्हॉट्सअप फेसबुक, काही नाही रे, काय सांगा, लय वेळ जाते तुमचा. तुमचाच फायदा आहे, मला काय पैसे भेटणार आहेत का तुम्ही गीता वाचल्यानंतर. एक पान वाचा गीतेच, गीता भागवत वाचा. मग वाचल्यानंतर काय करायचं, झोपा काढायच्या का नाही, अखंड चिंतन विठोबा पांडुरंगाचं चिंतन करा. तुमच्या नित्यनियमानं माळा करा. बघा ना, तुम्ही एका ताटावर जेवल्यानंतर तुम्ही चटाने फुटाने खातात ना, काही जण असतात ना, इथून खाय तिथे. आता रेल्वेत पाहिलं बाबा, त्याचे पोट गोडान होते, हेच कळत नव्हतं, नुसते भरत होते आणि ते बाथरूम खराब करत होते. एक उदाहरण घ्या,
टिपिकल महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये आहे मी, टेन्शन घेऊन इस्कॉन नाही. आज मी थोडंसं, पुढच्या वेळेस तुम्हाला आणखीन थोडा फ्लेवर वेगळा भेटेल. हां, गावठी फ्लेवर भेटेल. हां, जेवण केल्यानंतर तुम्ही चटाने फुटाने खातात ना, तसंच माळा जपून केल्यानंतर बसून जप केलेल्या त्या जेवणावरल्या ताटासारख्या. आणि इकडे तिकडे तुम्ही चटाने फुटाने खातात ना, तर उठता बसता हरी हरी गोविंद गोविंद हरे कृष्ण असं म्हणत चालायचं. हा, ते फुटाने खातो ना तसं हरी हरी गोविंद कृष्ण पांडुरंग रामकृष्ण हाती का मुखी नाम. तुमचा तर माळा करा, बाकीचं तोंड आपण एक आहे. तुम्हाला सगळ्या दुनियादारीचं गोष्ट आठवल, पिक्चरचे गाणे आठवते, मोहम्मद रफी आठवल, किशोरदा आठवल, पण नाम नाही करू शकत. म्हणून परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांचं कोणतंही प्रवचन आहे का, विदिन सेकंदाला ते म्हणतात हरी 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 हरी. काय हॅबिट आहे त्यांना. आपल्याला हॅबिट काय, चिंट्या इकडे ये रे, पिंट्या इकडे ये रे, टीव्ही कुठं, किचन मध्ये काय चालू आहे, येते का देवाचं नाव. भक्ती सोपी आहे हो, अखंड. मी म्हणत नाही माळा घेऊन, तुम्ही म्हणता काय प्रभूजी तुम्हाला 3 टाइम भांडारा भेटतो, आम्हाला तर करावं लागतं. मी कुठं म्हणतो बाबा सगळं काम सोडून तू जप कर, पण काम करता करता तर जप कर. भांडे घासतायत, लावा ना कीर्तन, मला मुखानं नाम जप तर करा ना, तेवढं तुमचं जमा होऊन जाईल. स्वयंपाक करतायत तुम्ही, ऑफिसमधल्या फाईल भरतायत. आता काही माताजी इथं आपल्या फाईल भरत बसत, हरकत नाही, काम तर चालू आहेत ना त्यांचे. भक्ती कुठे थांबलेली. पुरुषानं जे करतात ते करा. टिंगळ काय इथं गलीत बसून टिंगळ का करते, पण नाम जप नाही करू शकणार. गलीत 4 बाया भेटल्या तो कुटाळ करत बसतील, पण नाम नाही जप करू शकणार. का, पाप एवढे ना, आणि म्हणून जो पापी ना त्याच्या मुखातून नामच येऊ शकत नाही. आणि जो पुण्यवान आहे ना, आणि मग ते पुण्य कसं वाढेल. बेवडे लोक असतात ना, पहिल्यांदा 1 पॅक मारतात, दुसऱ्यांदा 2 पॅक मारतात, त्यांची स्पीड वाढत जातो. तसा भक्तांचा स्पीड वाढला पाहिजे. भक्तिमधला भगवे कपडे घालायची गरज नाही, मनात जाण्याची गरज नाही हो. तुम्ही संसार राहून ते करू शकतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, अखंड चिंतन विठोबाचे, तुका म्हण मज घडो त्यांची सेवा. आता काय, अशा लोकांची मला काय घडाव, सेवा घडो, तरी माझं दैव पार नाही. अशा लोकांची सेवा घडवणं हे माझं दैव आहे. काय आहे, दैव आहे. आणि अशा लोकांची, आणि म्हणून असे लोक जे जप करतात, भक्ती करतात, अशा लोकांसोबत राहा. जे लोक भक्ती करीत नाही, टिंगाळ टवळ करतात, गाव धुणं करतात, गावचं धुणं धुत, त्यांच्यापासून लांब राहा. दारुड्याच्या शेजारी जाऊन बसतात, गंजेडीच्या शेजारी जाऊन बसतात, तसं भक्ताच्या शेजारी जाऊन बसलं पाहिजे. पल्ले पडतंय ना तुम्हाला करताना प्रॅक्टिस, गीता वाचताना, जप करताना. तुम्ही जर करत नसाल तर प्रवचन बंद. मंदिर 3 टाइम भांडारा देतोय मला, लक्षात आलं का. नाही म्हटलं तुम्ही खाऊ घालणार मला, पण प्रवचन नाही करणार. का, माझी तब्येत ठीक नाही, ताप आहे मला, पण तरी मी इथं घसा का कोरडं करतोय, याच्यासाठीच. तुम्ही 4 लोक जरी भगवंताची प्रामाणिक भक्ती करू शकले, तरी माझ्या या कार्यक्रमाची सफलता झाल्यासारखी आहे. म्हणून मायबापांना तुमच्या पाया पडतो. एकच आहे, एवढा सत्संग चालू आहे. सत्संगाची सफलता हे नाही की तुम्ही किती जमा आहेत, सफलतेची सत्संग आहे याच्यात आहे सफलता, किती लोक भक्ती करतात. सारा गाव मामाचा आणि एक नाही कामा, गाव जमा आहे पण अर्थ नाही. पण तुम्ही कमी असाल पण जप करत. एक चंद्र, मला चांदण्या नकोय, मला टमटमणाऱ्या, मला एक चंद्र पाहिजे. तुम्ही एकानं शुद्ध भक्ती केली तर 10 लोक तुमच्या शुद्ध भक्तीत येतील. म्हणून एवढीच अपेक्षा ठेवून मायबापांनो, भक्तीला गांभीर्याने घ्या, आपलं जीवन सफल करा, आणि आपल्या सगळ्यांचं करा. तुकाराम महाराजांना आपल्याला सगळ्यात मोठं हित दिलेले, आणि हे हित ह्या जगात आनंद देणार आहे, आणि हे हित वैकुंठात देणार आहे. आणि या संसारातलं हित नाही की इथं दुःख देणार आहे, आणि मृत्यूबरोबर सगळं ज्या हितासाठी मरमर करतात ना तुम्ही, सगळं मृत्यूबरोबर नष्ट होणार आहे, आणि मेल्यानंतर काहीच कामाचं येणार आहे.
तुम्हाला ठरवायचं कोणतं हित तुमच्यासोबत घ्यायचं. तुमच्यासमोर पिक्चर क्लिअर आहे, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ठीक आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. संत शिरोमणी